लोकांना तसे पहा जसे ते आहेत, तसं पाहू नका जसे तुम्हाला ते हवे आहेत. जसं आता मी बघतोय की हा माईक ब्लॅक कलरचा आहे, हा ब्लॅकच का आहे, नाही इथं ब्लॅक नसायला पाहिजे, इथं जर ग्रे कलरचं असलं असतं तर किती छान असतं, पण इथं ब्लॅक आहे ना, ब्लॅकच बघा. मी म्हणतो सिंपल, ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता बदला, ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्यांना स्वीकार करा. स्वीकार का करायचंय? बदलू शकत नाही म्हणून स्वीकार करायचंय, एक लक्षात घ्या. बिंदास हे बघा, जे बदलू शकते बिंदास बदला. नातेसंबंधामध्ये पर्टिक्युलरली तुम्ही बघा की आपल्याला आपलेच विचार कंट्रोल करायला, आपल्या स्वतःलाच हे करायला किती काय काय करावं लागतंय. आपण स्वतःच स्वतःला कंट्रोल करण्यासाठी, स्वतःच्या विचारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण समोरच्याला खरंच नियंत्रणात ठेवू शकू का? नवरा बायकोला कंट्रोल करू इच्छितो, बायको नवऱ्याला कंट्रोल करू इच्छिते, दोघंही एकमेकाला करू शकतात, सासू सुनेला, सून सासूला कंट्रोल करू इच्छिते, असं नाही शक्य. हे शक्य नाहीये. हे तात्पुरतं वरवर होऊ शकतं. हे बघा तुम्ही, हे बघा मी सांगतो, बऱ्याच जणांना एन्झायटी येते. एन्झायटी म्हणजे काय? चिंता. अरे असं होईल का, तसं होईल का, काय होईल? मला सांगा, इथं असले किती जण आहेत की ज्यांना एन्झायटी येते? एन्झायटी येते म्हणजे, एन्झायटी म्हणजे काय? चिंता, भविष्याची चिंता. अरे असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, ह्यांनी असं वागलं तर कसं होईल. कोणाकोणाला येते एन्झायटी? येस, येत असेल तर मी तुम्हाला त्याबद्दल, एन्झायटी बद्दल थोडंसं सविस्तर सांगेन. येस, ओके, एन्झायटी येते. ओके, चला. राज सर म्हणतायत, तोफिक सर म्हणतायत येस येते, अमित सर ओके. बऱ्याच जणांना आहे एन्झायटी, ठीक आहे. ओके, विवो येस. आता एन्झायटी म्हणजे काय? पहिल्यांदा एन्झायटी म्हणजे काय की अरे हे असं होईल का, तसं होईल का? पहिल्यांदा बेसिक समजून घ्या, एन्झायटी जी आहे ती कायम फ्युचरमध्ये असते, भविष्यामध्ये. एन्झायटी भविष्याबद्दल असते. भविष्यात असं होईल का, अरे असं झालं तर कसं होईल, तसं झालं तर कसं होईल, त्याबद्दल एन्झायटी असते. असं होऊ नये, तसं होऊ नये, ह्यांनी असं वागू नये, ह्यांनी असं बोलू नये, त्यांनी तसं बोलू नये. ही जी एन्झायटी आहे, एन्झायटी म्हणजे थोडक्यात एका वाक्यात मी तुम्हाला सांगतो की जी गोष्ट आपण कंट्रोल करू शकत नाही त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न, दॅट इज एन्झायटी. बघा ना, जी गोष्ट आपण कंट्रोल नाही करू शकत, ज्याला कंट्रोल करता येत नाही, त्याला जेव्हा आपण कंट्रोल करायला जातो तेव्हा एन्झायटी येते. रोडनं चाललोय की रस्त्यानं ट्रॅफिक आहे, आपल्या हातात नाहीये, ते कंट्रोलमध्ये नाही. ऊन वारा पाऊस कधी येईल ते आपल्या हातात नाही, थंडी किती असेल, ऊन किती असेल, आपल्या हातात नाहीये. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, मग हे आहेत की ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, की समोरचा व्यक्ती कसा वागावा, त्यांनी कोणते शब्द वापरावेत, हे खरंच आपल्या हातात नाहीये. आणि त्यांनी असं वापरावं, आपण बोलू शकतो, जास्तीत जास्त कम्युनिकेट करू शकतो, हा रागात कम्युनिकेट करू शकतो, सगळं ठीक आहे. पण त्यांनी कोणते शब्द वापरावेत, कसं वापरावेत, हे आपल्या हातात नाहीये. मग ह्यांनी असं का केलं, त्यांनी तसं का केलं, ह्यांनी असं करा झालं, एन्झायटी चालू झाली पर्टिक्युलरली. ह्यांनी असं वागू नये, ह्यांनी तसं वागू नये. मी सिंपल सांगतो, जी गोष्ट तुम्ही कंट्रोल करू शकता बिंदास करा, जे कंट्रोल नाही करू शकत त्याला ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट का करायचंय? कंट्रोल नाही करू शकत म्हणून ऍक्सेप्ट करायचं. नीट समजून चला. जे कंट्रोल होत नाही त्याला कंट्रोल करायला गेलं स्ट्रेस वाढते, एन्झायटी वाढते. एवढं जरी तुम्ही शिकलात आजच्या सेमिनारमध्ये, इनफ आहे. मी तुम्हाला सांगतो, जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये त्याला आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. ह्यांनी असं वागावं, ह्यांनी तसं वागावं. स्नेहा मॅडम म्हणतात की तेच होत नाही, ऍक्सेप्ट होत नाही. ओके, ऍक्सेप्ट होत नाही. आता कशाबद्दल जर संदर्भ जर आला तर तुम्ही स्नेहा मॅडम अनम्यूट करून बोलू शकता, एखादी काही सिच्युएशन असेल मग त्याबद्दल आपल्याला बोलता येईल सविस्तर. येस, बोला मॅडम. सिच्युएशन मीन्स तर असं की आता समोरचा व्यक्ती आपल्याशी किंवा रागात बोलला का त्याचा आपल्याला पण राग येतो खूप. मग समोरचा व्यक्ती चुकीचा वागला का आपल्याला असं वाटतं का तो चुकीचा वागतोय, तरी पण मग त्याची चूक आपण का ऍक्सेप्ट करावी, आपण का बरोबर समजावं. ह्याच्या गोष्टीमध्ये मला जास्त म्हणजे समाधान वाटत नाही, ऍक्सेप्ट होत नाही का हा चुकीचा वागून पण याला सगळं बरोबर तो त्याचं खरं करतो, हे माझं मेन इम्पॉर्टंट आहे. येस. आता जसं मॅडमने सांगितलं, हा एक प्रश्न पर्टिक्युलरली की समोरची व्यक्ती चुकीची आहे. येस, तरी पण मग बघा तिथं त्या त्या सिच्युएशननुसार मी जर म्हणलं की अक्यूट स्ट्रेस, मी एक शब्द वापरला, अक्यूट स्ट्रेस म्हणजे त्या क्षणापुरतं, काही मिनिटापुरतं स्ट्रेस आहे, एक 5 मिनिटापुरता हा. स्ट्रेस आहे. त्या ओके. वेळेपुरतं तुम्हाला जो काही राग आहे, फाईट रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होतोय, तुम्ही ते व्यक्त करा. ते बघा, राग हा आपल्या डेली आयुष्याचा भाग आहे, पहिली गोष्ट. हा, हो हो. काही वेळापुरतं आलं, इट्स ओके, ठीक आहे. पण हा. ते 5 मिनिटानंतर व्यक्त केल्यानंतर तुमच्या डोक्यात दिवसभर चालू आहे तर मग प्रॉब्लेम. ऍक्च्युली तोच चालू असतो दिवसभर, का हा तसाच वागला, मग ते दिवसभर तेच चालू असतं. 80% तेच दिवसभर त्याच्यातच वेळ जातो, पूर्ण दिवस वाया जातो. येस. आता हे का चालतं दिवसभर? कारण की ती व्यक्ती जशी आहे तशी पाहणं गरजेचं आहे. ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती चुका करते आणि समोरच्या ब्लेम करते. हे बघा, जे जसं आहे तुम्ही तसं पाहिलं, हा ब्लॅकच आहे, ह्याला ब्लॅकच पाहिलं तर त्रास कमी होईल. ही व्यक्ती अशीच आहे. तुम्हाला कुठेतरी मनामध्ये अपेक्षा असते की ह्यांनी स्वतःने, समोरच्याने स्वतःची चूक स्वीकार करावी, हे करावं, सॉरी म्हणावं. हे बघा, जर झालं असतं तर आजपर्यंत झालं असतं ते. पण मग सर, मग समोरचं बोलेल माझंच खरं, मग आपण म्हणू दे कमीपणा ना. हे घेणं बघा, असं होतं हे ना. बघा, हं, कोणी काय म्हटल्यानं, हे बघा, जी गोष्ट तुमच्या वागणुकीतनं तुम्ही समोरच्याला कम्युनिकेट नाही करू शकत, तुमच्या ऍक्शन मधनं समोरच्याला दिसत नसेल, हं, तर हं, तुमच्या शब्दातनं नाही कम्युनिकेट होणार ते.
ओके. नाही पोहोचणार समोरच्यापर्यंत. किती डोकं आपटा तुम्ही ओके. बघितलं ना, इतके दिवस करून, इतकी वर्ष करून, नाही झालं तर नाही होणार. हो. नातेसंबंधामध्ये मी तुम्हाला सांगतो सुधारकार्य नाही होऊ शकत, स्वीकारकार्य होऊ शकतं. त्रास कुणाला होतोय? त्रास तुम्हाला होतोय. त्रास होतोय निश्चित बरोबर. बरोबर आहे. मग त्रास होतोय तर हो मग हो इथं काहीतरी अपडेट होत. त्रास होतोय याचा अर्थच आहे की तुम्ही इथं काहीतरी अपडेट करणं गरजेचं आहे. ऍक्च्युली बरोबर आहे हा, सर. मग इथं अपडेट करणं गरजेचं आहे. समोरच्याला तेवढं काय वाटत नाहीये. तुम्ही तेवढं व्यक्त करून, राग व्यक्त करून पण काय वाटत नाही. म्हणजे इथं काहीतरी अपडेट होणं गरजेचं आहे. मला काय म्हणायचं आहे, तुम्ही त्याच गोष्टी करताय आणि नवीन काहीतरी एक्सपेक्टेड करताय तर होणार नाही. तुम्हाला नवीन काहीतरी हवं असेल तर नवीन काहीतरी पहिला विचारात येणं गरजेचं आहे. मग विचारात आलं की नवीन ते तुमच्या शब्दात पण येईल आणि ऍक्शन मध्ये पण येईल. ते नवीन काय असेल ते थिंक करणं गरजेचं आहे. आता ते तुमच्या ओके. सिच्युएशननुसार तुम्ही पाहणं गरजेचं आहे. जसं आपलं आय थिंक आपलं ओके. फोनवर बोलणं झालं पर्सनल कोचिंगच्या हो संदर्भात. हो यावर हो आपण हो. त्यामध्ये आपण डिटेल काम करणारच आहोत नक्की. ओके, चालेल चालेल सर. ओके. येस. ओके, थँक्यू सर. आपण येस वेलकम. म्हणजे आधी मी खूप डिप्रेस होते. मला खूप हर्ट फील होत होतं. लाईफमध्ये अशी एक घटना घडली होती की मला जगू वाटत नव्हतं. लेकरांकडे केअरलेस, हस्बंडकडे केअरलेस. पण जेव्हा पुकाळे सरांकडे आल्यानंतर मी हे सेशन घेतले, आता मला थोडं शांत वाटतंय. डोकंदुखी कमी झालेलं आहे आणि फील चांगलं होत आहे. आणि डोक्यावर असं ओझं ठेवल्यासारखं वाटत होतं, आता खूप कमी वाटत आहे. आता थोडं कॉन्फिडन्स लेवल पण वाढलेलं आहे. थोडं तोंडावर पण एक टाईपचं स्माइल पण आलेलं आहे. मला खूप चांगलं फील होत आहे आफ्टर सेक्शन. खूप म्हणजे खूप चांगलं फील होत आहे.